गुड मॉर्निंग. बघा पूर्वेकडे तोंड आहे घराचं, तर बरोबर आपला मस्त सूर्य दिसतोय. आणि ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ. तर इकडे सगळ्यांचं काय काय चाललंय तुम्हाला सांगते. हा व्ह्यू बघून घ्या. बघा रात्री पाऊस पडला होता, तर गावाकडे पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा नजारा असा असतो. तर रात्री पाऊस पडलाय त्यामुळे खाली तर चिखल आहे, पण वातावरण एकदम बेस्ट आहे. आणि पूर्वेकडे तोंड आहे त्यामुळे एकदम समोर समोर सूर्य देवतेचं आपल्याला दर्शन होतं. इकडे चहा ठेवलाय साईडला, जी जुनी चूल होती त्याच्यावर पाणी तापवायला ठेवलंय. चला गुड मॉर्निंग इंडिया. तर मी आईने अंघोळ घालती, मम्मीने तयारी केली. कपडे घालले, पावडर लावला, अजून पावडर लावला. आणि आता व्लॉग करतोय. आणि आता काय आहे, आज हा संडे फंडे. आज हा सेकंड डे आहे आमचा शेतातला. रात्री आम्ही इथेच झोपलो होतो. आणि रात्री काय झालं मला, पाऊस आला होता ना. कोण आलं होतं? आऊल आला होता. बाबांचं काय झालंय सांग. आणि ऐक ना, झालं एवढंच, 1 मिनिट पण बोलला नाही. अरे इकडे अयो. बोल. तर पाणी स्विमिंग पूलचं आम्ही काढलं नाही, त्यात पावसाचं पाणी येऊन ते पाणी बघा आता कसं दिसते. आणि आता आम्ही बोल आधी सगळं पहिलं तूच. हे बघा, आम्ही काल स्विमिंग पूलचं पाणी काढलंच नव्हतं, म्हणजे त्याचं हे काढलं होतं कॅप, पण अजून अर्धा पाणी तसंच आहे. आणि वरून रात्री पाऊस पडला आणि तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे. आणि आपल्या इकडे घराचं तोंड असं आहे पूर्व दिशेला, त्यामुळे खूप छान सूर्यप्रकाश येतोय. डायरेक्ट सूर्यप्रकाश मिळतोय आपल्याला. आणि इथे शॅडोमध्ये मी दिसते. आणि विहान काय करतोय बघ. तर इथं सियाचा मेकअप चालू आहे बघा, मेकअप शेकअप. आणि हा जो ड्रेस आहे तो बऱ्याच दिवसांनी घातला आहे ना, तरी बसतोय. आता काय करतेस, बेल्ट लाव ना तर क्लिप लाव. आणि जास्त कोंब नको करू, ओल्या केसात कोंब नाही करायचा, मग केस तुटतात. चला आंघोळ वगैरे करून असता मी आवडते आणि मग लागायचं नाश्ता करायचा. तर आता इथं चाललं आहे अनन्याचं भांडी घासायचं. आता चहा बिस्किट, तरी 10च वाजलेत अजून. आणि 10 वाजताचं ऊन बघा एवढं कडक लागते, जसं काय 11-12 वाजलेत. हलसं जुगाड केलंय इकडं. असं चुलीजवळ काम करताना सावली मेजा. पुढच्या वर्षी पण ह्याचा पण जुगाड करायचा. ऊन सावलीसाठी, सावली आणि पावसासाठी. कढीपत्ता, मेथी ताजी आपली, आणि कोथिंबीर शेतातली, आणि मसाला सगळा धुवून चिरून स्वच्छ ठेवलेला आहे. आता मेथी पण, मेथी टाकायला पाहिजे तुकड्या, स्वाद येईल ना मेथीचा. ताज्या कच्ची मेथी खात्यात. आणि कोथिंबीर आपली इथली लावलेली, सुगंध लय येत होता चिरताना. मग अशी बोलणं होतं पण विसरली.
तर आता आंघोळ वगैरे झाली आणि सकाळी चहा बिस्किटचा नाश्ता झालाय. आणि गावाकडचं वातावरण असं असते की लगेच भूक लागते, त्यामुळे आता मम्मी लगेच ह्याला पण करते भाजी. भाजी आणि भात करायचा. तर कालचं चपाती पण राहिलेली आहे, तर तुकडे करायचे. इथं आल्यावर आम्ही तुकडे कन्फर्म असते आमचं, कारण संध्याकाळचं राहिलेलं असते. हां नाही काय आणतो तर आपलं शूट असते, मग सारखं इथं स्वयंपाक करा मग शूट करी करणार ना. चपात्या भरपूर असते त्या, तर त्याचं गरम गरम तुकडं की मजेदार लागतात ना. म्हणजे आणि तिकडं कसं होत नाही, कारण वेळेवर भाजी वगैरे सगळं झालेलं असते. तर त्याच समजा रात्रीचे चपात्या राहिले तरी ते सकाळी भाजीबरोबर खाऊन टाकतात, ताजी भाजीबरोबर. मग आता इथं कसं इकडं आले तुकड्याची आठवण ऑटोमॅटिक होतेच. आणि प्लस चपाती जास्त असते. घरी कसं आपण एवढ्या चपात्या करत नाही, लागेल तेवढंच करतो. पण आता इकडे यायचं म्हटल्यावर जरा शूटला वेळ द्यावा लागतो, त्यामुळे आम्ही एक्स्ट्रा करून आणतो. त्यामुळे जरा जास्त राहतात. कमी जास्तीला इथे हे होत नाही ना, कमी पडत नाही. या विहान चालू खेळायचं. मुलांना त्या साईडनं जावा, इथं अडचणीत येऊ नका. आणि जसं ही नवीन चूल आणल्यापासून अजून जरा चांगलं होतं. म्हणजे तिकडची जी जुनी चूल होती त्यावर पाणी तापलं, आणि तिकडे नवीन चुलीवर एका साईडला चहा पण झाला, एका साईडला दूध पण तापलं. म्हणजे तिन्ही चुलीचा वापर व्यवस्थित झाला आणि थांबावं नाही लागलं. मला ही कढीपत्ता असं मला वाटायला लागले, म्हणजे मला कढीपत्ता लय आवडतो ना, तर त्याला मला असं वाटायला एक तर वेगळंच पिशवी पाहिजे. नाही, ही जी झाड आहे इथं वेगळंच लावायचं त्याला. एक तर त्याला वेगळं झाड पाहिजे, नाही तर जमीन तर पाहिजे. गरमीचं वाळून जातात झाड. पाऊस चिरचिर चालू आहे, लावायचं खोल खड्डा करून. मग ऍटलीस्ट त्याला दुसऱ्या पिशवीतला ते कोरफड बरोबर लावलेस तू. नाही नाही कोरफड नाही, सिंगल सिंगल आहे. जवळ शिकवले म्हणून तसंच ते. त्याला जपलंय किती नाही द्यायला, किती जवळ झालं म्हणून तेवढी उंची वाढल्या. घरचं कढीपत्ता, घरची कोथिंबीर असली ना अजून जास्त फ्लेवर चांगला येतो. एकदम फ्रेश आपण तोडलं आणि लगेच भाजीत टाकलं ना. मग काय परवा मी उपमा केला होता, तर मला वाटलं हे नव्हतं घरामध्ये, कढीपत्ता नाही असं वाटलं. मग मी वरती गेले, वरचं पण झाड छोटंच आहे, टेरेसवरचं एवढं मोठं नाही आहे, पण तरी एक 4-5 काड्या होत्या. मग त्यातली एक आणली मी आणि खमंग असं टाकलं कढी ह्याच्यात, तर लय मस्त सुगंध आला. आणि तिथं पण आपली कोथिंबीर मिरची असतेच. काय झालं बाळानं, खाली बसा. मटक्याला ऊन लागते, त्याला सावली ठेवावी. ऊन लागलं पाहिजे, कपड्याने पाणी मारायचं. पाणी मारले हवा येईल तसं. इकडं काय काय चालू आहे. पप्पाने घातलं होतं बघ, विचार त्यांना. अरे देवा. तर हे जे आपलं स्टँड आहे त्याचा उपयोग झाला छत्री लावायला, जरा हाईट करून. कुणाला पाहिजे तुम्हाला? लेकिन मैं भी कम नहीं हूँ. हाँ, मैं तुमको हरा करूँगी. I win. बिग बॉस ह्याला घराच्या बाहेर काढा. ह्यानी फिजिकल झालाय हा, मला त्यांनी हिट केले. बघतोय भाजी करताना, बघा बाळ भाजी शिकते कसं करायचं. बाई ग, मला खोकला काय, थांबा ना बाई. आमटी करते. हे पोरग मला त्रास द्यायला लागले ग. हे तिघांना दिले. जरा आहे ना वाढायचा अजून. बोल. हे स्वतः असते का येडे. हे बघा मातीचं मटका आहे, त्यामध्ये आज चहा मातीचं भांडं रे, मटका नाही म्हणायचं त्याला. मातीचं भांड. मातीचं भांडं आपलं पातेल्यासारखं असते ना भाजी करायला. आमच्या काही कढई पण आणल्या. कढई. हा वर ठेवलं नाही तुला. तर आता मम्मीने इकडं भात लावलाय, कारण चहासाठी चूल चालू होती, तर त्यातच लगेच लावून टाकला. आणि साईडला दूध पण तापून ठेवले उद्या सकाळसाठी.
आणि आमटी सकाळची आहे त्यामुळे काय करायला लागणार नाही. आमचे भरपूर आहे. इकडे अतुलचं आणि पप्पांचं काहीतरी चालू आहे. पाईप आरली वाटत ती थोडंसं रिपेअर करतात. रिपेअर म्हणजे दगड वगैरे लावून त्याला वरती घेते जरा. इकडे माझी पोरं मस्तपैकी एन्जॉय करतात. मला मस्त येऊ वाटते ग, पण काय करू, गळा आणि गळा दुखायला लागलाय खोकून खोकून. पाणी नाही फेकत आहे. मी तेवढ्यासाठी पाणी भरायला लावलं, म्हणजे जर वाटलं तर मला जाऊ वाटते. पण कोणी जर विचार येते, आज पण जर मी पाण्यात खेळली तर मी उठणारच नाही. एवढं त्रास व्हायला लागला मला. पोरं माझ्या मागे लागलेत ये करत. आरत जाते, दबत जाते. हे बघा पाईप दबत जाते. पाईप आरली होती तर थोडंसं त्याला आता खोदून हां दगड लावण्याशी वीट लावली तर हे अशी सप्पई, त्याला सप्पई राहील ना. कुजून फुटू शकते. हां दगड फुटणार नाही हां कायम स्वरूपात. आणि जर समज माती आरली तर तेवढंच काढून दगडाच्या खाली परत जरा सपोर्ट परत आपल्याला असं त्याला सपोर्ट देता येते. अतुल आमच्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला ओव्हरऑल नॉलेज आहे सगळ्या गोष्टींचं. मग ते कम्प्युटर युगातला असो नाहीतर 90sच्या जमान्यातल्या ॲक्टिव्हिटीज असो. म्हणजे हे खोलाच्या आधीच मला कळलं की हा विषय मुंग्या आहेत रे, हाताला चावतील बोला. ही माती क्रेशर आहे. असं सगळे जेवायला बसलेत, आता आम्ही पण बसणार या जेवायला. तर बाहेर आज पाऊस नाही आहे ना, त्यामुळे किडे आलेत बाहेर लाईटचे, त्यामुळे आम्ही सगळे आतमध्ये जेवायला बसलोय. काल पाऊस होता त्यामुळे किडे नव्हते, तर आज खूप किडे आहेत त्यामुळे आम्ही आतमध्ये जेवतो. चला चलो.